नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एज्युमॉल मध्ये। आता आपण काय करणार आहोत, गणित विषयामधला म्हणजे आपला जो पेपर क्रमांक 2 आहे तुमचा टीईटीचा पेपर क्रमांक 2 मध्ये 2014 साली जो पेपर झाला त्याच्यामधला गणित ह्या विषयाचे तुमचे जे 30 क्वेश्चन आले, तर त्या 30 क्वेश्चन पैकी पहिले आपण 15 क्वेश्चन ऑलरेडी घेतलेले आहेत। उरलेले 15 क्वेश्चन आपण काय करणार आहोत, ह्या लेक्चर मध्ये आपण कव्हर करणार आहोत। पहिले क्वेश्चन बघा, त्यात काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारा किंवा साइड बाय साइड तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करताल तेवढं काय होईल की तुमचं गणित हा विषय पक्का होऊन जाईल। तर आपण काय करू, पेपर क्रमांक 1 मधला गणित हा विषय, त्याच्यामध्ये 2014 ची तुमची एक्झाम झाली, 2014 ची एक्झामचा मधला गणिताचा हा पार्ट आहे। त्याच्यामध्ये आपण उरलेले 15 क्वेश्चन आता सध्या कव्हर करणार आहोत। बघूया पहिला क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि क्षेत्रफळ काढा। आपल्या विचारले एक आकृती दिली आपल्याला किंवा एक डायग्राम दिली, त्या डायग्रामचा आपल्याला काय विचारलेला आहे, क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर आता ही डायग्राम जर दिली, ह्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, पी क्यू आर एस ही डायग्राम दिली आणि क्यू आणि एम, हा क्यू एम त्यांनी एक परपेंडिक्युलर किंवा एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे क्यू एम एस आर लाईन वरती, आणि पी क्यू पॅरलल टू एस आर आहे। पी क्यू आणि एस आर हे एकमेकांना काय आहे, पॅरलल आहे। तर आपण काय करूया, थोडं कन्स्ट्रक्शन करून घेऊया। कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं मी, पी पासून एक परपेंडिक्युलर टाकली, ह्याला जर आता पी क्यू आर एस ह्याला टी नाव दिलं तुम्ही, म्हणजे हा पी एस टी नावाचा ट्रायंगल तयार झाला किंवा त्रिकोण तयार झाला आणि ह्याला काय केलं 90 अंशाचा कोन झाला। क्यू एम आर पण काय आहे, एक त्रिकोण तयार झालेला, तो पण काय 90 अंशाचा कोन आहे। मग आता मी काय करतो, त्रिकोण क्यू आर एम, कोणतं त्रिकोण आहे आपल्याला, क्यू आर एम। त्रिकोण क्यू आर एम मध्ये काय दिले आपल्याला बघा, हा काटकोन त्रिकोण आहे। काटकोन त्रिकोणामध्ये एम आर ची लांबी आपल्याला 50 दिलेली आहे, क्यू आर ची लांबी आपल्याला 17 मीटर दिलेली आहे। तर क्यू एम ची लांबी आपल्याला फाइंड आउट करायची किंवा ओळखायची आहे किंवा सापडायची आहे। तर क्यू एम ची लांबी आपल्याला सापडण्यासाठी आपल्याला पायथागोरसचा प्रमेय माहिती आहे। पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय असतं, हा क्यू 90 अंश समोरची जी बाजू असते त्याला आपण काय म्हणतो, कर्ण। मग क्यू आर काय झालेला आहे आपला इथं, क्यू आर आपला झालेला आहे कर्ण। मग ह्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग इज इक्वल टू कर्णचा वर्ग इज इक्वल टू पायाचा वर्ग अधिक उंची वर्ग, हा आपला पायथागोरसचा थेरम आहे, बरोबर, किंवा प्रमेय आहे। मग इथे कर्ण कोण आहे, 17चा वर्ग लिहितो मी इथं असा, इज इक्वल टू पायाचा वर्ग, पाया किती दिलेला आपल्याला 15 दिलेला आहे, 15चा वर्ग, आणि उंची काय आहे, उंची माहित नाही आपल्याला, म्हणजे उंची किती आहे, क्यू एम दिली आपल्याला, बरोबर, उंची क्यू एम दिली। 17चा वर्ग काय आहे, 289 आहे, 15चा वर्ग 225 आहे आणि क्यू एम चा वर्ग आपल्याला काढायचा आहे। तर 20 पर्यंत किंवा मिनिमम 30 पर्यंत तुमचे काय काय पाहिजे, वर्ग पाठ पाहिजे। वर्ग तुमचे 30 पर्यंत पाठ असले की तुम्हाला डायरेक्टली उत्तर कधी कधी येऊन जातं। मग आपल्याला क्यू एम चा वर्ग पाहिजे 291 मध्ये, हा 225 त्या साईडला इकडून काय होणार, हा वजा होणार आणि हा झाला क्यू एम चा वर्ग। 291 मध्ये 225 गेले, 9 मध्ये 5 गेले 4, 8 मध्ये 2 गेले 6, 0 इज इक्वल टू क्यू एम चा वर्ग। मग आपलं क्यू एम काय आलं, आपलं क्यू एम चा वर्ग म्हणजे जर आपण काय केलं, वर्गमूळ जर काढलं तर क्यू एम ची व्हॅल्यू होती 8, क्यू एम काय आलं आपलं 8, क्यू एम 8 आलं। तर तसंच पीटी पण काय येणार आपलं 8 येणार, कारण काय समोरची बाजू म्हणू शकतो आपण किंवा परपेंडिक्युलर हाईट आहे तरी सेमच असणार आहे। म्हणजे आता आपल्याला बघा, हा ट्रायंगल क्यू एम आर घेतला, मग ट्रायंगल क्यू एम किंवा त्रिकोण क्यू एम आर चे क्षेत्रफळ, तर त्रिकोण क्यू एम आर चं क्षेत्रफळ काय असणार आहे, ट्रायंगल क्यू एम आर ह्याचं क्षेत्रफळ काय असणार आहे, मी तो शॉर्टकट मध्ये लिहितो। क्षेत्रफळ काय असणार आहे, 1/2 पाया गुणिले उंची, 1/2 पाया गुणिले उंची, हा क्षेत्रफळ त्याचा आहे माहिती आपल्याला। मग 1/2 पाया किती ह्याचा 15 आणि उंची किती आपण आता काढली 8 आली, म्हणजे बेचोक 8 म्हणजे 60, किती आले आपले 60 आलं। क्यू एम आर चं क्षेत्रफळ किती आलं, 60 आलं, ठीक आहे। आता तशाच पद्धतीनं तुम्ही पीएसटी ट्रायंगल घेतला किंवा पीटीएस आपण काय केलं, पीटीएस आपण त्रिकोण घेतला, त्या पीटीएस मध्ये मग काय होणार, कर्ण वर्ग इज इक्वल टू एसटी चा वर्ग अधिक, म्हणजे पीएस चा वर्ग अधिक पीएस चा वर्ग बरोबर एसटी चा वर्ग अधिक पीटी चा वर्ग, बरोबर असंच येणार। मग सेम काय होणार, पीएस चा वर्ग बरोबर, पीएस चा वर्ग जर त्यांनी सांगितलं आपल्याला त्याच्यामध्ये, तर पीएस चा वर्ग जर आपण घेतलं तर पीएस च्या वर्गामध्ये काय येणार बरं, पीएस चा वर्ग इज इक्वल टू एसटी चा वर्ग आणि पीटी चा वर्ग, एसटी चा वर्ग अधिक पीटी चा वर्ग। पीएस चा वर्ग काय आला माहिती आपल्याला, 10 चा वर्ग 100 लिहितो तुम्ही, एसटी माहित नाही आपल्याला, एसटी आपल्याला काढायचा आहे, एसटी चा वर्ग अधिक पीटी चा वर्ग, पीटी चा वर्ग किती आहे 8 चा वर्ग, हा किती झाला 64 झाला। 100
वजा 64 बरोबर ST चा वर्ग. 100 वजा 64 बरोबर ST चा वर्ग. म्हणजे काय आलं, काय झालं उत्तर आपलं 10 ने 4 गेले 6, 10 दून 7 गेले 3, 36 इज इक्वल टू ST चा वर्ग. म्हणजे ST काय, ST ची व्हॅल्यू किती आली आपली 6 आली. समजतंय का, ही व्हॅल्यू किती आली आपली 6 आली. मग परत काय करणार, हिचं क्षेत्रफळ. मग हिचं क्षेत्रफळ इकडे काढतो मी. त्रिकोण कोणता आहे हा, PTS चं क्षेत्रफळ. PTS चं क्षेत्रफळ किती येणार, 1/2 गुणिले पाया किती ह्याचा 6 आणि 1/2 पाया गुणिले पाया 1/2 पाया गुणिले उंची किती ह्याची 8 आहे उंची. याला सॉल्व केला आपण तर 2/6 उत्तर आलं 8/24. म्हणजे बघा हे झालं 24, हे झालं 60. आता दोन्ही त्रिकोणची आपल्याला उंची दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण काढलं. उरला कोणता PQMT हा आपला चौकोन उरला. मग या चौकोनाचे क्षेत्रफळ काय असणार आहे, 29 गुणिले 8 जर केलं तर आपल्याला काय होणार, चौकोनाचे क्षेत्रफळ भेटणार. मग इथं काय करतो मी, ह्या साईडला चौकोनाचे क्षेत्रफळ काढतो. काय करतो, ह्या इथं चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर. तर काय होणार 29 गुणिले 8 चौकोनाचं क्षेत्रफळ. 29 गुणिले 8 8 9 72 2 हातचे आले 7. परत 8 दुणे 16 16 आणि 7 23. परत इथं करून बघा 8 9 72 2 हातचे आले 7 8 दुणे 16 आणि 7 23. हे झालं 232. म्हणजे बघा आता हे 232 हे 60 आणि हे 24. ह्या तिघांचं जर आपण बेरीज केली, तिघांचं ऍडिशन केली तर आपल्याला काय होणार बघा. बघा ह्या त्रिकोणाचं PTS किती आलं 24 आलं. ठीक आहे. नंतर ह्या चौकोनाचं किती आलं, इथं काढलं आपण 232 आलेलं आहे. आणि ह्या उरलेल्या QMR चं किती आलेलं आहे 60 क्षेत्रफळ आलेलं आहे. तिघांचं क्षेत्रफळ जर काढलं तर आपल्याला काय होणार, पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ आपल्याला मिळून जाईल. मग पूर्ण बेरीज करा. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 1 हातचा आले 2 आणि 1 3, 316 आपलं उत्तर आले. 316 हे उत्तर आहे बघा. 316 मीटर स्क्वेअर हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. समजलं का, ही आकृती दिली आपल्याला. आकृतीचे दोन त्रिकोण वेगवेगळे. पहिले त्या त्रिकोणाच्या बाजू काढल्या, त्रिकोणाच्यानंतर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं, दोन्ही त्रिकोणांचं काढलं, नंतर उरलेल्या मधल्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढलं. आणि अशा प्रकारे आपलं काय आलं, पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे. एक क्वेश्चन सोपा होता हा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालील आकृतीत त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण ABC काय दिलेला आहे आपल्याला, हा समभुज त्रिकोण आहे. ह्या समभुज त्रिकोणामध्ये त्यावरून x अंश किती आहे किंवा x डिग्री काय आपल्याला हे काढायचा आहे. हा अँगल आपल्याला काढायचा आहे. 30 45 50 60 चार ऑप्शन दिले. आता समभुज त्रिकोण म्हटलं काय होणार बघा, त्रिकोण ABC. मग हा किती होणार 60 डिग्री. समभुज त्रिकोण म्हणजे काय, त्याच्या तिन्ही जे अँगल असतात किंवा तिन्ही कोण काय असतात सेम असतात. म्हणजे किती असतात 60 डिग्रीचे असतात बरोबर. 60 डिग्रीचे तिन्ही. मग तुम्हाला जर माहित असेल एक रूल, हा जो ए आहे त्यांनी हा जो कंस आहे किंवा आर्क आहे त्या आर्कचं नाव काय BC. हा जो आर्क BC असतो, हा आर्क BC का असतो, ह्या अँगलच्या दुप्पट असतो. म्हणजे हा किती आला 120 डिग्री आला. तसंच C च्या समोरचा आर्क कोणता आहे, C च्या समोरचा आर्क समजा कोणता आला, C च्या समोरचा आर्क समजा हा आला, हा पण किती आहे 120 डिग्रीचा आहे. 120 डिग्रीचा. त्याच पद्धतीने B च्या समोरचा आर्क कोणता आहे, हा आहे, हा पण किती आला 120 डिग्री कोण आलेला आहे. मग त्यांनी काय विचारलं x च्या समोरचा. मग मी जर हा ट्रायंगल घेतला, समजा आपण जर हा ट्रायंगल घेतला, हा ट्रायंगल लक्षात घ्यायला दिसतो का सगळ्यांना. हा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगल मध्ये किंवा ह्या त्रिकोणामध्ये ह्याच्या समोरचा, ह्या कोणाच्या समोरचा कोणता आर्क हा कव्हर करतो, हा पूर्ण आर्क तो कव्हर करतो. हिची लांबी किती आहे किंवा ह्याच्या डिग्री मेजरमेंट किती आहे 120 डिग्री आहे. मग ह्याचं मेजरमेंट 120 डिग्री आहे, त्याच्या समोरचा कोण कोणता x तो काय असणार आहे 120 च्या अर्धा असणार आहे. मग x डिग्री इज इक्वल टू काय असणार आहे 120 डिवाइडेड बाय 2. उत्तर काय आलं बरं आपलं 60 डिग्री किंवा 60 अंश. उत्तर काय आलं आपलं 60 अंश. पर्याय क्रमांक 4. समजते का. 60 डिग्रीच्या समोरचा हा जो कोण आहे, हा कोण ह्या आर्कच्या अर्धा असतो. हा कोणच्या समोरचा आर्क दुप्पट असतो किंवा हा कोणच्या समोरचा आर्क दुप्पट असतो. ह्या 60 डिग्रीच्या समोरचा आर्क किंवा कंस दुप्पट असतो. मग त्याच पद्धतीने जर आपण ए समजा ह्याला नाव दिलं, समजा ABCDE समजा ह्याला F नाव दिलं, AFC हा जो त्रिकोण घेतला तर ह्या AFC त्रिकोणाच्या समोर x च्या समोरचा जो आर्क तयार होतो तो किती 120 आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार 120 भागिले 2. x ची व्हॅल्यू काय येणार 120 भागिले 2. समजते का. नेक्स्ट क्वेश्चन. आता हे काय आपल्याला सरळ सॉल्व करायचं, सिंपल सिम्प्लिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे किंवा जेवढं सरळ प्रमाणे सॉल्व करतील आपल्याला त्या सरळ रेषेमध्ये आपल्याला सॉल्व करायचं. काय दिलं बघा -0.25 इथं लिहून घेतो वाटलं तर मी -0.25 अधिक. आता हे काय करतो मी डायरेक्टली
जे आहे ते लिहून काढतो. आता इथे काय होणार, प्लस इंटू मायनस काय होणार, हा मायनस होणार 0.5 गुणिले 2. आता ह्याला काय 2, हे बघा ह्याला आता असं दिले आपल्याला 2/5. तर ह्याला आपण सॉल्व्ह करायचं. मग सॉल्व्ह कसं करतो, ह्या दोघांचा गुणाकार असतो, ह्या दोघांचा गुणाकार असतो 5 × 10 आणि जी संख्या आली त्या संख्येचं याच्यामध्ये बेरीज करायची, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. हा जो गुणाकार आला ह्या गुणाकारामध्ये ही वरची संख्या ऍडिशन करायची किंवा बेरीज करायची. म्हणजे 5 × 10 आणि 2 12. हे आलं 12 आणि छेदाला छेद तसाच 12/5. 12/5 समजते का. मग 12/5 मग डायरेक्टली काय लिहूया, मी 12/5 लिहून टाकतो, डायरेक्टली लिहून टाकतो 12/5 भागिले 4/5. अशा प्रकारे आपलं काय क्वेश्चन किंवा आपल्याला दिलेला आहे. परत त्याला अजून सॉल्व्ह करू. -0.25 -0.5 गुणिले 12/5. आता इथं काय भागाकार चिन्ह आहे, इथं मी ह्या चिन्ह देतो गुणाकार. असं जर केलं तर मी काय होत असतं, गुणाकारानंतर येणारी संख्या म्हणजे भागाकार नंतर 4/5 आहे. इथं मी संख्या दिली, इथं चिन्ह दिलं मी भागाकारच्या ऐवजी गुणाकार लिहिलं तर डायरेक्टली संख्या काय होती, उलटी होऊन जाते. म्हणजे हे 5 वर जातात आणि हे 4 खाली येतात. बरोबर, हा 5 आणि हा 5 कटला, 4 × 4 4 × 12 समजलं. मग -0.25 बरोबर -0.5 गुणिले 3, बाकी सगळं कट होऊन गेलेलं आहे. मग -0.25 वजा 0.5 गुणिले 3, 3 × 5 = 15 म्हणजे काय होणार 1.5 होणार. आता 1.5 दोघांचं चिन्ह काय आहे, मायनस आहे. दोघांचं चिन्ह काय आहे, मायनस आहे. जेव्हा दोन्ही संख्येचं चिन्ह मायनस असतं किंवा ऋण असतं त्यावेळेस काय करतो आपण, दोघांची बेरीज करतो किंवा ऍडिशन करतो आणि डायरेक्टली दोघांचं जे चिन्ह आहे कॉमन मध्ये, म्हणजे कोणतं चिन्ह दोघांकडे मायनस चिन्ह आहे ते देऊन टाकतो. दोन्ही चिन्ह संख्या जर समान असतील तर दोघांचं ऍडिशन होणार आणि मायनस चिन्ह देऊन टाकायचं. म्हणजे काय बघितलं 1.5 त्याला आपण 1.50 असं लिहू शकतो आणि हे काय आहे 0.25. दोघांचं काय करायचं आपल्याला, बेरीज करायची. का बरं, दोघांचं चिन्ह सेम आहे. 5 × 5 5 आणि 2 7 1.75 पण चिन्ह कोणते येणार, मायनस येणार. का बरं, दोघांचं चिन्ह मायनस आहे. -1.75 पर्याय क्रमांक 2 समजले का. -1.75 पर्याय क्रमांक 2. एकदम सोपे प्रश्न आहेत, फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा काय करतो आपण. आणि हा बोडोमास सारखा रूल आहे. बोडोमास म्हणजे काय की पहिले तुम्हाला काय करायचं, भागाकार सॉल्व्ह करायचा. भागाकारला मी गुणाकार मध्ये कन्वर्ट केलं, भागाकारानंतर गुणाकार. बोडोमास मध्ये काय असतं बघा, लक्षात ठेवा BODMAS. बोडोमास मध्ये काय असतं, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. बरोबर, ब्रॅकेट म्हणजे मी काय केलं, हा ब्रॅकेट ओपन केला. बरोबर, नंतर डिव्हिजन करायचं. डिव्हिजन मध्ये काय केलं मी, डिव्हिजनच्या ऐवजी त्याला काय केलं, गुणाकारामध्ये कन्वर्ट केलं. डिव्हिजन नंतर काय असतं, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट केलं मी, हा इकडचा पार्ट सोडून घेतला बघा. नंतर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. अशा पद्धतीने बोडोमास रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. योगेश मोटरसायकलने ताशी 45 किलोमीटर वेगाने, किती दिला आपल्याला वेग, 45 किलोमीटर, काही वेळात 270 किलोमीटर अंतर प्रवास करतो. मोटरसायकलचा ताशी वेग पूर्वीच्या 2/9 पटीने वाढवला तर तो तेवढ्याच वेळात किती प्रवास करेल. योगेश काय करतो, मोटरसायकलने ताशी 45च्या स्पीडने काही अंतर हे करतो, कव्हर करतो. मग आपण बघूया अंतर किती कव्हर करतो, 270 आणि स्पीड किती त्याचा 45 आहे. आता याला भाग देऊ पहा. आता दोन्ही एकच स्थानी 5 1 0 म्हणजे याला 5 ने भाग देणार. 5 × 9 = 45, पुन्हा 5 × 5 = 25, 27 मधून 25 गेले, खाली उरले 2 घेतले आणि 0 आले, 20 झालं, 5 × 4 = 20, परत 54 भागिले 9 म्हणजे काय झालं, हे आलं 6 आलं. काय आलं, 6 आलं. म्हणजे ह्याचा काय 6 आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे 45 270 भागिले 45 जर केलं त्याचं उत्तर काय आपल्याला 6 आलं. मग अंतर क्रॉस करतो. मोटरसायकलचा ताशी वेग पूर्वीच्या 2/9 पटीने वाढवला, पूर्वीच्या 2/9 पटीने वाढवला तर तेवढ्याच वेळेत तो किती प्रवास करेल. मग पूर्वीचा वेग किती होता त्याचा, आता आपल्याला भेटलेला आहे समजा 45 किलोमीटर वेगाचा आणि 2/9 केला त्यांनी पूर्वीपेक्षा. बरोबर, पण पूर्वीचा वेग किती होता त्याचा, पूर्वीचा वेग होता 45, नंतर 2/9 ने काय केलं त्याचा वेग वाढवला. मग काय होणार, 9 × 1 = 9, 9 × 5 = 45 म्हणजे काय होणार 5 × 2 = 10, 5 × 2 काय झालं 10 झालं. मग हा 10 काय झाला, त्याचा वेग वाढला. मग जर वाढला तर तो तेवढ्याच वेळात किती अंतर पार करेल. आता हिने बघा काय केलं आपल्याला, 270 तिने अंतर ऑलरेडी पार केलं आणि 270 अंतर पार केलं आणि आपल्याला 6 ची स्पीड भेटली होती. मग नंतर आपण काय करू शकतो, 10 × 6 करू शकतो. ह्यांचं दोघांचं गुणाकार उत्तर काय होणार 60. पहिला त्याचा काय होता, पहिला काही म्हणजे तो पहिले अंतर किती पार करत होता, 270 अंतर पार करत होता. पहिले तो अंतर किती पार करत होता, 270 किलोमीटर अंतर तो पार करत होता. नंतर त्याचा वेग किती, आता तिने स्पीड वाढवल्यामुळे काय झालं, अंतर थोडं कव्हर जास्त झालं त्याचं. मग 10 म्हणजे नंतर मग काय झालं 60 अंतर तो जास्त जाऊ शकतो, 60 अंतर जास्त जाऊ शकतो. दोघांची जर बेरीज केली तर योगेश काय करेल, जर वेग वाढवल्यामुळे तर तो तेवढ्याच वेळामध्ये किती अंतर पार करेल, तो एक्स्ट्रा तो 330 किलोमीटर अंतर हे एक्स्ट्रा तेवढ्याच वेळामध्ये पार करेल. पहिले वेग 200, पहिले काय होतं 270 किलोमीटर तो जात होता ह्या वेगानं,
पण नंतर वेग वाढवला, पहिल्या वेगाच्या 2/9 पडलं, म्हणजे पहिल्या वेगाच्या 2/9 केलं तर आपल्याला 10 भेटला. 10चं काय झालं, त्याचं स्पीड वाढलं, 10ने वाढला. मग 10ने स्पीड वाढलं, ठीक आहे, 10 × 6 केलं, जे आपलं उत्तर आलं 60 झालं. मग पहिले 270 जात होता, नंतर आता त्याला वेळ जास्त किंवा त्याच्याकडे स्पीड वाढल्यामुळे काय झालं, तो तेवढ्याच वेळामध्ये जास्त अंतर पार करू शकतो. समजा आपण 20च्या स्पीडने चाललो, नंतर आपण काय केलं, थोडी स्पीड 30ची केली, मग काय होणार, समजा आपण 1 तासामध्ये जेवढं अंतर गेलो त्या 20च्या थोडं स्पीड वाढल्यामुळे काय होईल, आपलं अंतर म्हणजे पार करण्याचं किंवा अंतर आपण कव्हर करण्याचं, जेवढं अंतर आपण पहिले करत होतो कव्हर त्याच्यापेक्षा आपण अंतर जास्त कव्हर करू, का बरं, आपली स्पीड वाढली. मग इथं पण तसंच झालं, 270 होती स्पीड, अगोदर नंतर स्पीड वाढल्यामुळं तो आता 270 अंतर खूप पहिले तो कव्हर करत होता, नंतर स्पीड वाढल्यामुळे अधिक 60 केल्यामुळे 330 अंतर तो आता पार करायला म्हणजे करू शकतो. कोण, योगेश. समजते का? नेक्स्ट क्वेश्चन. खालील पर्यायातील कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही? विभाज्य नाही, ह्या शब्दाला खूप जास्त महत्व आहे. विभाज्य नाही म्हणजे 36 या संख्येनं खालीलपैकी कोणत्या संख्येला भाग जात नाही. मग 36 ची कसोटी काय आहे माहिती का? 36 ची कसोटी काय आहे की त्या संख्येला 4 व 9 ने भाग गेला पाहिजे. 4 व 9 ने भाग गेला पाहिजे, तर म्हणतो आपण त्या संख्येला 36 ने भाग गेला. समजा 4 आणि 9 ने जर त्या संख्येला भाग गेला तर आपण काय म्हणतो, त्या संख्येला 36 ने भाग गेला, बरोबर. मग 4 ची कसोटी काय माहिती आपल्याला? 4 ची कसोटी काय आहे? शेवटचे 2 अंक बघायचे, शेवटचे 2 अंक बघायचे, शेवटचे 2 अंक बघायचे. शेवटचे 2 अंकाला जर 4 ने भाग गेला तर त्या संख्येला 4 ने भाग जातो. ह्याला जातो 4 ने भाग, समजा 7704 ला 7704 ला 4 ने भाग जातो का? हे बघा, 4 ने भाग जातो. मी इथे लिहितो 4 ने भाग, इथे लिहितो 9 ने भाग, 9 ने भाग. 7704 सॉरी इकडे संख्या लिहितो, आता हे इथं उचलून टाकतो, असं कॉलम करू आपण. त्या म्हणजे तुम्हाला अजून एकदम डिटेल मध्ये क्लिअर होऊन जाईल. 3 4 बघा. आता इथे मी संख्या लिहितो 7704 7704, नंतर 2 नंबरची संख्या कोणती? 1116 1116. 3 नंबरची संख्या कोणती आहे? 3 नंबर संख्या आहे 9756 9756. 4 नंबर आहे 9944 9944. 36 जर भाग जात गेला याचा अर्थ होतो ना 4 ने पण भाग गेला पाहिजे, 9 ने पण केला पाहिजे. मग 4 ने भाग गेला पाहिजे म्हणजे काय, त्याचं शेवटी कोण पाहिजे? 4 न भाग जाण्यासाठी त्याच्या शेवटी कोण पाहिजे? 2 अंक शेवटचे 2 अंकाला 4 ने भाग गेला पाहिजे. त्याचा जातो का 4 ने भाग जातो का? जातो. 1116 जातो का? जातो, कारण 16 ला 4 शेवटच्या 2 संख्या कोणत्या आहेत? 16 आहेत, त्या 2 संख्येला 4 ने भाग जातो. मग ह्याला पण जातो, ठीक आहे. 56 ला जातो, 4 ने भाग जातो. 4 1 4 1456. 14 जर तुम्ही पाडा म्हणला 14 1 14 14 2 28 14 3 42 14 4 56 म्हणजे ह्याला पण जातो, बरोबर आहे. आणि शेवटचं बघा 44 ला जातो 4 ने भाग. 4 न 44 ला जर 4 ने भाग केला तर 11 होतात, म्हणजे 44 न त्या संख्येला म्हणजे शेवटच्या संख्येला पण 4 ने भाग जातो. तर या सगळ्या संख्येला 4 ने भाग जातो. मग आता थोडं डिफिकल्ट झालं आपल्यासाठी. मग 9 ने भाग जातो का? तर 9 ची कसोटी काय आहे? 9 च्या कसोटीमध्ये काय करायचं? सगळ्या संख्यांची बेरीज करायची, सगळ्या संख्यांची बेरीज करायची, आणि त्या बेरजीला जर 9 ने भाग गेला तर आपण त्याला काय म्हणतो? 9 ने भाग जातो. मग सगळ्या संख्येची बेरीज करा. 7 आणि 7 14, 14 आणि 4 18. 18 ला 9 ने भाग जातो का? 18 ला 9 ने भाग जातो का? जातो, ठीक आहे. दुसरी संख्या 6 1 2 3 3 आणि 6 9. 9 ला 9 ने भाग जातो का? जातो. तिसरं 9 आणि 7 16, 16 आणि 5 21, 21 आणि 6 27. 9 ने 27 ला भाग जातो का? जातो. 9 1 9 9 2 18 9 3 27. हा पण बरोबर आहे. आता म्हणजे बघा ह्या सगळ्या संख्येला सगळ्यांनी भाग जातो. आता शेवट फक्त एक पर्याय राहिला आपल्याकडे. 9 आणि 9 18, 18 आणि 4 22, 22 आणि 4 26. 26 ला 27 म्हणजे 26 ला 9 ने भाग जात नाही. 26 ला 9 ने भाग जात नाही. म्हणजे समजलं, ह्या तिन्ही संख्या 7704 1116 आणि 9756 ला 4 ने भाग जातो, 9 ने भाग जातो, म्हणजेच काय जातो ह्या दोघांना म्हणजेच 36 ने भाग जातो. म्हणजे या तिन्ही संख्येला 36 ने भाग जातो. पण खालच्या संख्येला 9944 ऑप्शन क्रमांक 4 मध्ये 9944 ला फक्त 4 ने भाग जातो, 9 ने भाग जात नाही. याचा अर्थ काय झाला? आपल्याला काय विचारलं? खालील पर्यायातील कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही? तर खालील पर्यायातील नंबर 4 ही 36 ने विभाज्य नाही. का बरं विभाज्य नाही? 4 ने जातो पण 9 ने जात नाही, म्हणून 36 ने पण जायला नाहीच पाहिजे. समजते का? एकदम सोपं होतं, तुम्हाला मी प्रॉपर टेबलच्या फॉर्म मध्ये समजून सांगितलेलं आहे. समजते? नेक्स्ट क्वेश्चन. एका शेतातील विहिरीतील पाण्याचा पंप पहिल्या दिवशी 3 तास 48 मिनिटे चालला. किती तास चालला? 3 तास 48 मिनिटं. लिहून घेतोय मी. 3 तास 48 मिनिटे चालला. दुसऱ्या दिवशी 6.2 तास सुरू होता. दुसऱ्या दिवशी 6.2 तास सुरू होता. दोन्ही दिवसातील पंप सुरू असण्याचा कालावधीतील फरक खालीलपैकी किती? म्हणजे आपल्याला काय करायचं? हे दोघांचं मिनिटामध्ये कन्वर्जन करायचं किंवा मिनिटामध्ये त्याला कन्वर्ट करूया आणि नंतर ते दोघांच्या कालावधीमधला फरक काढूया. मग पहिले लिहितो मी 3 तास 48 मिनिटे समजा. तर 3 तास म्हणजे एका तासामध्ये किती मिनिटं असतात?
एका तासामध्ये असतात 60 मिनिटं, एका तासामध्ये असतात 1 तास इज इक्वल टू 60 मिनिट. सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला सांगायची गरज नाही. एका तासामध्ये किती मिनिटं असतात? एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. 3 तास 48 मिनिटं. मग 3 तास म्हणजे काय होणार? 103 गुणिले 60 म्हणजे 180 मिनिटं. आणि ही वरची 48 मिनिटं. वरची किती मिनिटं? 48 मिनिटं. म्हणजे 8 8 आणि 4 12, हातचा आला 1 आणि 1 2, म्हणजे 228 मिनिटं. म्हणजे हे किती मिनिटं झाला? 200. हे किती मिनिटं झाला आपला पहिला पंप? 228 मिनिटं चालला. टोटल मिनिटामध्ये केलं म्हणजे. हा किती आहे? 6.2 तास आहे. आता मिनिटं त्यांनी दिले तसं आपल्याला दिलेलं नाही. 6.2 तास. मग 6.2 तास म्हणलं काय करावं लागेल? 6.2 गुणिले 60 करावं लागेल. एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. 6.2 गुणिले 60 करावं लागेल. सुरू आहे याला 0 लिहिलं मी इथं. परत 1200 2 हातचा आले 6 6 36 आणि 1 37 3720. पण पॉईंट काय? एका संख्येचं पॉईंट आहे 372. याचं उत्तर काय आलं बरं? 372 मिनिटं आलं. याचं उत्तर आलं 372 मिनिटं. वरच्याचं उत्तर आलं 228. त्यांनी काय विचारलं? दोघातला फरक किती आहे? मग मोठी संख्या कोणती? 372. 372 वजा 228. 12 तून 8 गेले 4, हातचा आले 1, 7 मधून 3 गेले 4 उरतात आणि 3 मधून 2 गेले. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 144 मिनिटं आलं होतं. आपलं उत्तर काय आलं? 144 मिनिटं. मग आता ऑप्शन बघा काय काय दिली बघा. ऑप्शन अवघड दिले आणि परत ह्याच्यामधलं काय? आता 144 मिनिटं कोणतं आहे? हे आहे का? म्हणजे बघा सगळ्यात पहिले सापडलं. ठीक आहे, क आला आपलं. 142 मिनिटं होतं का? नाही होत. का बरं? की क 144 मिनिटं उत्तर आलं म्हणजे 142 मिनिटं येणार का? ड ऑप्शन कटलं. मग ड कुठे आपलं? ड ऑप्शन हा पर्याय क्रमांक 4 कॅन्सल झाला. क पर्याय कोणता आहे? हे बघा क वाला पर्याय कोणता आहे? बघा बाकीचं सॉल्व करायची गरज नाही. बाकीचं सॉल्व करायची गरज नाही. कसं सांगतो तुम्हाला मी? क पर्याय माझा बरोबर आहे, मला माहित झाला. मग क पर्याय कुठे आहे? क पर्याय इथं नाहीये, इथं नाहीये. डायरेक्टली तुमचं उत्तर कोणतं आहे? फक्त अ आणि क. आता परत तुम्हाला चेक करायचं आपल्याला की फक्त अ कसं काय? तुम्ही म्हणता की सर फक्त अ कसं काय? तर आपण सॉल्व केलं नाही. पण कधी कधी काय असतं, पर्यायावरून आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. माझं उत्तर काय आलं? 144 मिनिटं. मग मी काय केलं? अबकड मध्ये गेलो. 144 मिनिटं म्हणल्यावर अबकड मध्ये कुठं सापडलं? मला क सापडलं. क बरोबर 144 मिनिटं. बाकीचं मी काहीच बघितलं नाही. ठीक आहे. ड मला माहिती आहे की नाहीच आहे. का बरं नाहीये? कारण 142 मिनिटं नाहीच आहे. माझं उत्तर 144 आलं. मग ड बदला पर्याय लगेच मी कॅन्सल करून टाकला. कारण हा ड नाहीये म्हणजे इथं पण ड जिथं जिथं ड असेल तो पर्याय माझा नाहीये. मग ड काढून टाकला. मग क जिथं जिथं क असेल तो पर्याय माझा आहे. मग क इथे एकाच ठिकाणी. जर त्यांनी ब आणि क दिलं असतं मग मला परत चेक करावं लागलं असतं ब आहे बरोबर आहे का अ बरोबर आहे. पण त्यांनी काय ते डायरेक्टली अ किंवा क हे उत्तर त्यांनी ऑप्शन पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले मला ऑलरेडी. मग क वाला पर्याय फक्त एकच असेल. मग डायरेक्ट उत्तर माझं हे. परत तुम्ही अ ला सोडून बघा. ह्या अ ला तुम्ही काय करा? सोडून बघा. 2.4 तास म्हणजे काय? 2.4 गुणिले 60 म्हणजे 3 मिनिटामध्ये. जर तुम्हाला टेबल पाठ असते 24 सगळं 44 असेल बरोबर. 0 दिलं इथं पॉईंट म्हणून. 144 मिनिटं म्हणजे काय झालं बघा. हे पण आणि हे मॅच झालेलं आहे. म्हणजे अ आणि क बरोबर आहे. पण मी तरी पण अ न काढता उत्तर सांगितलं तुम्हाला ऑलरेडी की उत्तर दिलं पाहिजे. का बरं? पर्याय क्रमांक क नुसार किंवा क माझं ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये. समजते का? एकदम सोपं आहे. उत्तर लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन. एका घनाकृती केकचे एकूण पृष्ठफळ 1944 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. तो कापून इष्टिकाची ती आकाराचे 4 भाग तयार केले. तर पूर्वीच्या केकच्या तुलनेत त्याच्या सर्व तुकड्यांचे घनफळ आणि पृष्ठफळ याबाबत खालीलपैकी कोणते बदल दिसून येतील हे आपल्याला काढायचे. पृष्ठफळ तेवढेच असेल, घनफळ तेवढेच असेल. पृष्ठफळ 1296 सेंटीमीटर स्क्वेअरने वाढेल, घनफळ 5832 सेंटीमीटर क्यूबने वाढेल. हे आपल्याला काय दिलेलं आहे? प्रश्न दिलेला आहे. मग आता काय करायचं आपल्याला? प्रश्न सॉल्व्ह करायचा. बघा कसं करतील आपल्याला. आपल्याला काय माहिती? पृष्ठफळ. आता घनाचं पृष्ठफळ आपल्याला माहिती. मग घनाचं पृष्ठफळ म्हणजे काय? इथे लिहितो मी घनाचे पृष्ठफळ बरोबर. घनाचे पृष्ठफळ इथे लिहितो. घनाचे पृष्ठफळ तर फॉर्म्युला काय आपल्याला माहिती? काय फॉर्म्युला? 6l² बरोबर. 6l² किती दिले आपल्याला? किती आहे? 1944 l² बरोबर. हा 6 इथे गुणाकारामध्ये इकडून काय होणार? भागाकार होणार. 1944 भागिले 6. जर तुम्ही भागाकार केला l² 6 18 1 उरला 14 झाले 6 2 12 1 उरला 6 2 12 2 उरले 24 6 24 324 l² म्हणजे 324. 324 कोणाचा वर्ग आहे? 18 चा वर्ग आहे. म्हणजे l ची व्हॅल्यू काय आली माझी? 18 आली. l ची व्हॅल्यू माझी काय आली? 18 आली. आता l माझा 18 आला तर मग l जेव्हा माझा 18 आला तेव्हा मी काय करू शकतो याला? l 18 आल्यानंतर मग पुढचं ठीक आहे सोडू आपण. तर इष्टिकाची तीच आपण काय भेटलं? आपल्याला घनाचं घनफळ भेटलं. मग घनाचं पृष्ठफळ भेटलं आपल्याला. आता घनाचं घनफळाचा फॉर्म्युला काय? घनाचे घनफळ काय? l³ म्हणजे काय? 18 चा क्यूब म्हणजे काय होणार? 18 गुणिले 18. आता 18चा वर्ग किती बघितला आपण? 324 गुणिले 18
जर तुम्ही सॉल्व्ह केलं 18 चोक 72, 2 हातचे आले 7, 18 दुणे 36, 36 आणि 7, 36 आणि 7 43 ला 3, हातचे आले 4, 18 त्रिक 54, 54 आणि 4 55, 56, 57, 58, 5832. किती आलं आपलं उत्तर? 5832 आलं. काय आलं हे आलं आपलं पृष्ठफळ काढलं, हे आलं आपलं घनफळ. काय आलं आपलं? हे घनफळ, घनाचं घनफळ. हे सगळं घनाचं काढतो आपण ना. 5832 झालं. ठीक आहे, आता पुढे जाऊया. मग त्यांनी काय केलं, इष्टिकाची तिचे काय केले, 4 भाग केले. इष्टिकाची ती समजा आपली सॉरी घनफळ म्हणजे इष्टिकाची म्हणजे काय आपला घन होता, त्या घना सॉरी ते घन कापून त्यांनी काय केलं, इष्टिकाची ती आकाराचे 4 भाग तयार केले. इष्टिकाची ती आकाराचे 4 भाग केले. मग त्याला उभं त्यांनी काय केलं, उभं कापलं त्या इष्टिकाची तिला. मग उभं कापल्यानंतर काय झालं त्याचं, मग आपल्याला काय करावं लागेल, इष्टिकाची तिचे पृष्ठफळ काढावं लागेल. आपल्याला काय काढावं लागेल, इष्टिकाची तिचे पृष्ठफळ, इष्टिकाची तिचे पृष्ठफळ, इष्टिकाची तिचे पृष्ठफळ. आता इष्टिकाची तिचे पृष्ठफळ आपल्याला माहिती आहे 2 × LB + BH + LH हे आपल्याला माहित आहे, बरोबर. आता इथे LB L ची व्हॅल्यू काय माहिती का, L ची व्हॅल्यू आपली काय येते, L ची व्हॅल्यू आपली येते 18. L ची व्हॅल्यू 18 येते, पण B म्हणजे ब्रेथ किंवा रुंदी आणि हाईट उंची ह्या दोघांच्या व्हॅल्यू काय होणार 9 होणार. का बरं, त्यांनी उभं कापल्यामुळे ती हार्डी व्हॅल्यू काय होणार, अर्धी होणार. म्हणजे जिथे जिथे L आहे तिथे आपल्याला 18 ठेवायची, बाकी ठिकाणी आपल्याला 9 ठेवायची. 9 × 9 अधिक 18 × 9 2. 18 × 9 काय होतं, 18 चा पाडा होणार 18 9 किती 62 असेल, 162. 162 अधिक 81 अधिक 162 करा, बेरीज करा. 2 2 आणि 1 3, 3 आणि 2 2 4 आणि 1 5, परत 6 आणि 8 14, 14 आणि 6 20 ला 0, हातचे आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 405. बरोबर. म्हणजे उत्तर काय येतं, 2 10, 2 0 0 1 1 2 4 810 उत्तर आलं. काय उत्तर आलं आपलं, इष्टिकाची तिचे पृष्ठफळ किती आलं, 810 आपलं आलेलं आहे. पण त्यांनी काय सांगितलं की 4 भाग केलेले. मग आपले 4 भाग केल्यामुळे काय होणार 810 810 4 भाग केल्यामुळे 810. चौघांचं काय होणार सगळ्यांचं मिळून 4, 4 0 0 4 1 4, 4 8 32. हे आलं 3240. हे आलं आपलं 3240. बरं ठीक आहे, 3240 आलं. मग त्यांनी काय प्रश्न विचारला बघा, सर्व तुकड्यांचे घनफळ किती आलं, सर्व तुकड्यांचे घनफळ आणि पृष्ठफळ याबाबत खालीलपैकी कोणते बदल दिसून येते. म्हणजे 3240 आणि आपल्याला दिलेलं किती आहे 1944. याचं वजाबाकी करायची. 3240 वजा 1944 किती करायचं आपल्याला, ह्यांची बेरीज करायची आपल्याला. की म्हणजे नेमकं आपल्याला 3240 आणि 1944 वजाबाकी करायची की आपल्याला समजेल की नेमकं फरक किती आला. 10 तून 4 गेले 6, हातचा आला 1, 14 तून 5 गेले 9, हातचा आला 1, 12 तून 10 गेले 2, 3 हातचा आला 1, 3 2 गेले 1296. हे आपल्याला फरक पाहिजे. म्हणजे आता बघा, पृष्ठफळ 1296 सेंटीमीटर वाढेल, बरोबर पर्याय आहे. पृष्ठफळ तेवढेच असेल, तेवढं नाहीये. घनफळ तेवढंच असेल, ते बघू शकतो आपण. घनफळ तेवढं राहिलं का, पृष्ठफळ तेवढं राहिलं का. घनफळ 5832 सेंटीमीटर वाढेल. हे बघा 5832 सेंटीमीटर आलं. म्हणजे 2 पर्याय आपले क आणि ड बरोबर आले. क आणि ड पर्याय कुठे आहेत, क आणि 2 3 ठिकाणी. आणि अ काय दिलेलं आहे आपल्याला, बरं आपल्याला क आणि ड आणि ब दिलेलं आहे. तर पृष्ठफळ तेवढंच असेल का, पृष्ठफळ तेवढंच असेल का बघा, आणि घनफळ तेवढंच असेल का. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, पृष्ठफळ आणि घनफळ हे काय झालं, 2 गोष्टी झाल्या आपल्या. आता पृष्ठफळ तेवढंच असेल आणि घनफळ तेवढंच असेल तर हा फरक बघा. पृष्ठफळ पहिले घनाकृती 1 चे पृष्ठफळ किती 1944 आणि नंतरचं पृष्ठफळ किती आलं आपण काढलेलं आताचं किती आलं 3240. पृष्ठफळ तेवढं असेल, हा पर्याय काय चुकलेला आहे आणि हा पर्याय बरोबर आहे. घनफळ तेवढं असेल म्हणजे ब क आणि ड, ब क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 2 ब क आणि ड हे आपलं आलेलं आहे आन्सर. बघा पृष्ठफळ आपण काढलं 1944 आणि नंतर आलं 3240. पृष्ठफळ फरक पडला का नाही पडला, पण घनफळामध्ये फरक पडणार नाही, म्हणून आपलं ब क आणि ड पर्याय आले आहे. समजतंय. नेक्स्ट क्वेश्चन. 5 वर्षापूर्वी सियाचे वय हिमांशूच्या वयाच्या 6 पट होते. आणखी 5 वर्षानंतर हिमांशूचे वय सियाच्या वयाच्या 607 पट असेल तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल. ठीक आहे. आता 5 वर्षापूर्वी सियाचे वय आणि हिमांशूचे वय. आता मी काय करतो, परत मागच्या प्रश्नासारखा तुमचं काय करतो, एक काय म्हणतो आपण टेबल तयार करूया. हिमांशूचं वय घेतो, इथं कोणाचं वय घेतो, आपलं सियाचं वय घेतो, सियाचं. ठीक आहे. आणि आता इथं हे करतो. आता हे मी काय सांगितलं आपल्याला सियाचं वय. आता काय पहिला सगळ्यात पहिला पॉईंट काय आपला 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी इथं लिहितो 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी बरोबर. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नंतर काय म्हणणार एक दुसरा झाला, परत आजची गोष्ट झाली, एक आजचं वय घेतो आणि तिसरं काय घेतो आणि
आजच्या 5 वर्षानंतर, हे होतं 5 वर्षानंतर, बरोबर. 5 वर्षानंतर आजचं वय आणि हे परत 5 वर्षानंतर असं टेबल काढतो, मग तुम्हाला समजा. आता काय दिलं बघा, 5 वर्षापूर्वी सियाचे वय हिमांशूच्या वयाच्या सव्वापट होते. मग हिमांशूचे वय किती आहे, सॉरी 5 वर्षापूर्वी सियाचे वय, मग हिमांशूचे वय घेतलं. सियाचं वय काय असणार आहे, 5 वर्षापूर्वी सियाचे वय, 5 वर्षापूर्वीची कंडिशन आहे आपली ना. मी काय करतो, हिमांशूचे वय x घेतो आणि 5 वर्षापूर्वी सियाचे वय हिमांशूच्या वयाच्या, हिमांशूचे वय x आहे, x च्या किती होतं, सव्वापट होतं. लिहून घेतलं 1.25x, बरोबर का नाही. ठीक आहे. नंतरची गोष्ट त्यांनी काय सांगितली आपल्याला, नंतर काय सांगितले बघा, नंतरची कन्सेप्ट की आजचं काय असणार आहे, 5 ह्याच्यामध्ये काय होणार समजा, ते बघा माझं वय आजचं समजा 10 आहे, 5 वर्षापूर्वी काय असणार आहे, किंवा माझं आजचं वय 30 आहे, 5 वर्षापूर्वी काय असणार आहे, 25 असणार आहे. 5 वर्षानंतर काय असणार आहे, 30 अधिक 5 35 असणार आहे. मग हिमांशूचं वय x वर्षे, 5 वर्षापूर्वी हिमांशूचं वय x होतं, तेव्हा सियाचं वय काय होतं, हिमांशूच्या वयाच्या सव्वापट होतं. हिमांशूचं वय किती, x च्या सव्वापट म्हणजे 1.25x. लिहिलं मी तसं, बरोबर का नाही, लिहून काढले. नंतर आणखी 5 वर्षानंतर म्हणजे काय केलं, आणखी 5 वर्ष, मग आजचं वय काय होणार, x + 5 होणार, x + 5 आणि हे काय होणार 1.25x आहे समजा, त्याच्यामध्ये 5 ऍड होणार 1.25x, याच्यामध्ये परत काय होणार 5 ऍड होणार, कारण 5 वर्षानंतर म्हणजे आजची गोष्ट आहे ना. आज काय होणार, 5 वर्षाच्या अगोदरचं जे वय असेल त्याच्यामध्ये आज ऍडिशन होणार 5 ने, आणि 5 वर्षानंतर याच्यामध्ये काय होणार x + 10 होणार, इथं पण काय होणार 5 अधिक होणार 1.5x + 10 होणार. समजते का. तर आणखी 5 वर्षानंतर हिमांशूचे वय, आता बघा हे सगळं वय काढले मी, मग आणखी 5 वर्षानंतर त्यांनी काय सांगितलं बघा, आणखी 5 वर्षानंतर म्हणजे x + 10, म्हणजे हिमांशूचे वय किती झाले, x + 10 आणखी 5 वर्षानंतर. हिमांशूचे वय हे सियाच्या वयाच्या किती असणार आहे, 6/7 पट असेल. सियाचं वय किती आहे 1.25x + 10, त्याच्या 6/7 पट असणार आहे. सॉल्व्ह करा, हा 6/7, हा 7 इथं भागाकारामध्ये, इकडून काय होणार गुणाकार होणार, x + 10 ह्या 7 ने ह्याला गुणाकार करा, बरोबर 6 गुणिले 1.25x + 10, 7x + 7 = 70 = 6. 1.5 गुणिले 6 म्हणजे बघा काय होतं, 6 35 ला 0, हातची आली 3, 6 2 12 आणि 3 15 ला 5, हातचा आले 6 आणि 1 7, दोन्ही पॉईंट शिफ्ट केला म्हणजे 7.5 आलं, बरोबर. ठीक आहे, 7.5x + 6 आहे 60. या 6 नी हे बघा 7 नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, 6 नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं किंवा गुणाकार केला, बरोबर. 7x आणि 7.5x. मग मी काय करतो, हे 70 इकडे ठेवतो, हे 70 ला इकडे आणतो, 60 ला इकडे आणतो, इकडे आणलं, बरोबर. इकडे झाला 7.5x आणि ह्या 7x इकडे जाऊन काय होणार मायनस होणार, 7x मायनस होणार. ठीक आहे, पुढे सॉल्व्ह करतो. 70 मधून 60 गेले, 10 उरले, = 7.5 मधून 7 गेले, 7.5 रुपये माझ्याकडे, 7 रुपये खर्च केले, किती रुपये उरला, अर्धा रुपये, म्हणजे 8 म्हणजे 0.5x, म्हणजे काय होणार 0.5x, बरोबर. आता मला x ची व्हॅल्यू काढायची, मग 10 हा 0.5 तिकडून काय होणार भागाकारमध्ये जाणार, हा 0.5 गुणाकारमध्ये इकडून भागाकारमध्ये जाणार, 10 भागिले 0.5. आता काय होणार, मग परत काय करतो, हा पॉईंट शिफ्ट करतो मी इकडे, हा 10 आहे तिकडे होणार, तिकडे गेल्यानंतर म्हणजे 1 पॉईंट इकडे 100 होईल, हा 0.5 तिकडे गेल्यानंतर परत 5 होईल, = x. x ची व्हॅल्यू काय आली आपली 20 आली, x ची व्हॅल्यू किती आली आपली 20 आली. आता x ची व्हॅल्यू 20 आली, तर त्यांच्या दोघांच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे बघा. प्रश्न काय विचारला, आजच्या वयांची बेरीज किती. मग आजचं वय किती आहे, x आलेलं 20 आहे आपलं, x किती आलं आपलं, x आलं आपलं 20 आलं, बरं. ठीक आहे, मग आजचं वय हिमांशूचं वय किती असेल आता बघा, हिमांशूचं आजचं वय किती असणार, हिमांशूचं x + 5, हिमांशूचं आजचं वय काय असणार आहे, x + 5 म्हणजे x 20 आले, x + 5 काय असणार आहे 25. हिमांशूचं आजच्या वयाची बेरीज किती आहे, हिमांशूचं 25 आलं, आणि आजचं वय सियाचं किती आहे 1.25x + 5 म्हणजे 1.25 गुणिले x म्हणजे किती आहे 20 आहे, आणि अधिक परत 5 आहे, असं ब्रॅकेट घ्या. मग हे गुणाकार करा, 1.25 गुणिले 0 0, परत 1.25 गुणिले 2 म्हणजे काय होणार 2.5 होणार, किंवा 2 × 10 0 हाताले 2 2 4 1 5 2 1 2. पॉईंट किती नंतर आहे, 2 नंतर पॉईंट आहे, म्हणजे +5 म्हणजे 25 आणि 5 काय झालं 30. म्हणजे सियाचं वय किती आलं आपलं, सी लिहितो सियासाठी, सियाचं वय किती आलं 30 आलं. आजचं वय बघा 1.25x + 5 केलं मी, तर ह्याला गुणाकार केला 25 आलं, 25 आणि 5 काय झालं, हे झालं 30 झालं. म्हणजे सियाचं आजचं वय 30 आहे, हिमांशूचं आजचं वय 20 आणि 5 25 आहे. त्यांनी काय विचारलं, दोघांच्या आजच्या वयांची बेरीज किती. आजच्या वय किती आहे दोघांचं बेरीज करा, 5 आणि हा 5 म्हणजे 55. दोघांचं आजचं वय किती झालं 55. बघा पर्याय क्रमांक 3. समजते का काय चाललं काय नाही. सगळ्या गोष्टी एकदम सिंपल आहेत, फक्त तुम्ही लक्ष द्या थोडंसं. आणि कशी प्रोसेस होती आपली,
गुणाकार किंवा वजाबाकी किंवा बेरीज करताना कॅल्क्युलेशन करताना थोडं लक्ष द्या. कॅल्क्युलेशनचा पार्ट महत्त्वाचा आहे. तुम्हाला जरी सगळी कन्सेप्ट समजली पण तुमच्याकडून एखादा झिरो घेण्यामध्ये मागे पुढे झालं किंवा पॉईंट घेण्यामध्ये मागे पुढे झालं तुमचं पूर्ण उत्तर चुकू शकतं. त्यामुळे थोडं म्हणजे लक्ष देऊन कॅल्क्युलेशन करणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता काय दिलं आपल्याला सिम्प्लिफिकेशनचा प्रॉब्लेम बघा. 8.3 गुणिले 1.5 वजा 2.7 गुणिले 1.5 वजा 8.3 गुणिले 2.7 प्लस 8.3 गुणिले 8.3 8.3 प्लस 1.5 गुणिले 8.3 इथं 8.3 आणि इथं एक चिन्ह आपलं 8.3 इथं मायनस चिन्ह आहे. इथं आहे चिन्ह आपलं मायनस चिन्ह राहिलेलं आहे. 8.3 वजा 2.7 8.3 वजा 2.7 बरोबर. आता आपल्याला काय करायचं ते बघा. 8.3 1.5 2.7 हे सारखे सारखे रिपीटेटिव्ह आहे बरोबर आहे. मी काय करतो माहिती ना ए बरोबर 8.3 घेतो. ए च्या ऐवजी काय घेतो 8.3. बी च्या ऐवजी काय घेतो मी 2.7 घेतो आणि सी च्या ऐवजी काय घेतो मी किंवा बी च्या ऐवजी 1.5 घेतो. डायरेक्टली बी च्या ऐवजी काय करतो 1.5 घेतो आणि सी च्या ऐवजी काय घेतो मी 2.7 उरलेला 2.7. समजते. मी करा मला बघा हे जर तुम्ही सॉल्व केलं 8.3 गुणिले 1.5 2.7 गुणिले हे जर तुम्ही गुणाकार केला तर तुमचं उत्तर येणार बरोबर. पण मला काय वाटतं की रिपीटेटिव्ह सारख्या संख्या आहेत. मग आपण काय करूया त्यांच्या ऐवजी आपण हे संख्या ठेवून बघू काय होतं उत्तर येतं का नाही चेक करू आपण. आता 8.3 गुणिले 1.5 8.3 म्हणजे कोण आहे ए आहे ठीक आहे. गुणिले कोण आहे 1.5 कोण आहे बी आहे ठीक आहे. ब्रॅकेट असं बंद करतो परत मायनस 2.7 म्हणजे कोण आहे सी आहे. बी म्हणजे 1.5 म्हणजे कोण आहे बी आहे ठीक आहे. परत ब्रॅकेट क्लोज करतो. वजा 8.3 परत कोण आहे ए आहे आणि गुणिले 2.7 परत कोण आहे सी आहे. ब्रॅकेट क्लोज केला अधिक 8.3 आणि 8.3 म्हणजे काय होणार दोघांचा ए चा वर्ग होणार ठीक आहे. परत खाली काय करतो 8.3 अधिक 1.5 8.3 म्हणजे ए 1.5 म्हणजे कोण आहे बी आहे. परत इकडे काय करतो 8.3 म्हणजे कोण आहे परत ए आहे आणि 2.7 म्हणजे कोण आहे सी आहे. समजते का. असं मी सॉल्व करून किंवा लिहून घेतलेलं आहे. आता परत ह्याला व्यवस्थित करतो. ह्याला काय करतो ए बी मायनस बी सी काय नाही सी बी सी इंटू बी म्हणजे काय होतं त्याला तुम्ही सी बी पण लिहू शकता बी इंटू सी. हे बघा समजा 4 गुणिले 3 असेल मी त्याला काय करतो 3 गुणिले 4 पण लिहू शकतो. का बरं 3 चौक 12 किंवा 4 त्रिक 12 दोघांचा अर्थ काय सेमच आहे. मग सी बी ला मी बी सी लिहिलं मायनस ए सी प्लस ए स्क्वेअर सगळं मी काय केलं सोडवलं बरोबर. खाली आता काय करतो हा बघा ए प्लस बी आणि ए मायनस सी. इथे काय दिलं आपल्याला खाली ए प्लस बी आणि ए मायनस सी ह्याचा मी काय करतो गुणाकार करतो. कसा गुणाकार करावा लागतो आपल्याला पहिल्या संख्येनं ह्या पहिल्याने पूर्ण ब्रॅकेटला गुणाकार करायचा दुसऱ्या संख्येने पूर्ण ब्रॅकेटला ए इंटू ए मायनस सी मध्ये चिन्ह कोणतं आहे बी प्लस ए प्लस लिहिला. हे बघा ए इंटू ए मायनस सी मध्ये चिन्ह कोणतं आहे प्लसचं चिन्ह आहे प्लस लिहिला बी लिहिला म्हणजे प्लस बी लिहिला ए मायनस सी लिहिलेला आहे. परत काय म्हणणार ए इंटू ए स्क्वेअर मायनस ए सी सॉल्व करा प्लस बी इंटू ए बी ए किंवा ए बी मायनस बी सी. हे पूर्णच बघा असं तयार होते. काय होतं ए स्क्वेअर मायनस ए सी प्लस बी ए किंवा ए बी म्हणतो आपण त्याला आणि मायनस बी सी मायनस बी सी. आता बघा ए स्क्वेअर वरती आहे का ए स्क्वेअर आहे मायनस ए सी आहे का मायनस ए सी आहे बी ए आहे का बी ए म्हणजेच ए बी आहे आणि मायनस बी सी म्हणजेच कोण आहे मायनस बी सी आहे. परत जर तुम्ही याला रिअरेंज केलं रिअरेंज म्हणजे सगळं जर म्हणजे वरची आणि खालची सगळी संख्या काय झाल्या सगळ्या संख्या आपल्या समान आल्या सगळ्या संख्या आपल्या काय आल्या समान आल्या. म्हणजे काय होऊ शकतो आपण हा ब्रॅकेट आणि हा एक पूर्ण ब्रॅकेट आणि हा पूर्ण ब्रॅकेट हा डायरेक्टली काय होऊ शकतो करू शकतो आपण करू शकतो. म्हणजे काय म्हणतो आपल्याला आपलं उत्तर आलं 1. काय उत्तर आलं आपलं 1. का बरं सेम संख्या समजा x अपॉन x असं उत्तर 0 येत नसतं. x अपॉन x कॅन्सल झाले 1 उत्तर येत असतं. 1 आहे का पर्याय कुठे बघा पर्याय क्रमांक 4. कोणी मुळे एवढे सॉल्व करतात सगळं समजतं आणि चुकून ह्या घाईमध्ये 0 ला टिक करतात. त्यांना वाटतं सगळे कॅन्सल झाले म्हणजे उत्तर 0 आलं. तसं नसतं मित्रांनो. तुमचं उत्तर जेव्हा कट होतं तेव्हा उत्तर तुमचं एकच पाहिजे. काय पाहिजे उत्तर तुमचं एकच पाहिजे. समजतंय का. म्हणजे बघा एवढं सॉल्व केल्यावर उत्तर काय निघेल त्याचं 1 आलं. तुम्ही ह्या जरी सॉल्व केलं मल्टिप्लिकेशन केलं सगळं सॉल्व केलं तर तुमचं काय होणार अशी संख्या येणार तुमची वर आणि खाली सेम संख्या येणार तुमच्या ऑटोमॅटिकली त्याचं कट होऊन उत्तर एकच येणार आहे. समजते का. नेक्स्ट क्वेश्चन. कारागीर बांबूच्या 3 शिड्या बनवत आहे 50 सेंटीमीटर अंतरावर. कारागीर काय करतो बांबूच्या 3 शिड्या बनवत आहे 50 सेंटीमीटर अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक शिडीला 11 पायऱ्या लावल्या तर त्या शिड्या बनवण्यासाठी पायऱ्याशिवाय लागणाऱ्या बांबूची एकूण लांबी किती. आणि कारागिरी तो काय करतो 3 शिड्या बनवतो. म्हणजे एक शिडी नंबर 1 शिडी नंबर 2 शिडी नंबर 3 ठीक आहे. किती काय करतो तो आणि 11 पायऱ्या लावतो. हे बघा 11 पायऱ्या समजा 1 2 3 4 5 6
7 8 9 10 आणि 11 पायऱ्या लावल्या. शिडी अशी वागू ना आपण थोडी आपण काय करतो खाली जागा देतो त्याला, बरोबर. इथं पण काय होणार सगळं सेमच येणार, इथं पण सगळं सेम अशी शिडी तयार केली असेल आपण. सेम अशा शिडी होत्या, परत मी त्याच्यामध्ये वेळ घालत नाही लाईन मारण्यासाठी. ठीक आहे, आपल्याला एका शिडीचं काढायचं त्याच्यावर आपण 3 शिड्या काढू शकतो. कारागीर काय करतो बांबूचे 3 शिडी बनवतो आहे 50 सेंटीमीटर अंतरावर एक पायरी. म्हणजे हे बघा ह्या 2 पायऱ्यामध्ये हा पॉइंट आणि हा पॉइंट म्हणजे ह्या दोघांचं अंतर किती आहे 50 सेंटीमीटर. ह्या दोघांचं अंतर किती आहे 50 सेंटीमीटर. ह्या दोघांचं अंतर किती आहे 50 सेंटीमीटर, बरोबर. आता अशी गॅप दिलेली आहे. मग आता मला सांगा आता ह्या 2 पायऱ्या आहेत, पण आता हे बघा ही पहिली पायरी आणि खाली पण काय असतं की शिडी टेकवण्यासाठी काय थोडी जागा असते, तर खालची पण आपल्याला गोष्ट कन्सिडर करावं लागेल. खालची गोष्ट म्हणजे कोणती, ही जी जागा आहे ती सुद्धा आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे याच्यामध्ये, बरोबर आहे. एका ह्याच्यामध्ये किती 50 सेंटीमीटरचा गॅप आहे. आता किती गॅप असे बघू, असे मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, बरोबर. किती शिडी झाले 11 शिडी झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पायऱ्या झाल्या. आणि हे गॅप जर मोजले बदले आपण तर हे आपले गॅप होतात 1 2 3 4 आणि असे जर गॅप मोजले तर हे गॅप आपले व्हायला पाहिजे 12, बरोबर. 12 गॅप म्हणल्यावर काय होणार 12 गॅप गुणिले काय करणार 50 सेंटी म्हणजे गॅप किती आहे 50 सेंटीमीटर गॅप आहे, पण गॅपची संख्या किती 12 आहे म्हणजे 12 गुणिले 5 50 जर केलं आपण उत्तर येणार 600 काय येणार सेंटीमीटर मध्ये येणार. हे एका साईडचं किती येणार 600 सेंटीमीटर. तर उत्तर आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे मीटर मध्ये विचारले, उत्तर आपल्याला मीटर मध्ये. मग आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटरचं 1 मीटर म्हणजे काय असणार आहे बरं 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 600 सेंटीमीटर म्हणजे काय होणार 6 मीटर होणार. म्हणजे याचं उत्तर काय आलं 600 सेंटीमीटरचं उत्तर आलं 6 मीटर. म्हणजे एका साईडला 6 मीटर एका साईडला 6 मीटर किती झाले 6 × 12 मीटर. म्हणजे एका पायरीला लागतं आपल्याला 12 मीटर. एका पायरीला लागतं आपल्याला 12 मीटर बांबू. 3 पायऱ्या 12 × 24 ह्याचं पण 12 ह्याचं पण 12 6 6 6 6 6 6 6 आणि 6 म्हणजे 12 × 12 12 × 24 12 × 36. तर टोटल आपल्याला काय होणार आहे 36. पर्याय क्रमांक 2 36 मीटर आपल्याला काय लागणार आहे बांबू लागणार आहे. त्याच्याशिवाय आपली शिडी बनणार आहे का, त्याच्याशिवाय आपली शिडी बनणार नाही. समजते का. नेक्स्ट क्वेश्चन. माधवरावांकडे असलेल्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यात ठेवली. माधवराव म्हणजे एक व्यक्तीचं नाव दिलं आपल्याला. त्यांनी काय केली त्यांच्याकडे जी रक्कम आहे त्या रकमेपैकी काही भाग त्यांनी काय केला बचत खात्यात ठेवला, त्यांनी सेव्हिंग करून ठेवली. त्यात त्यांनी उर्वरित 304 रकमेपैकी उर्वरित रक्कम त्यांच्याकडे किती उरली 304. त्याच्यापैकी 305 रक्कम घर खर्चासाठी आणि 103 रक्कम मुलांच्या शैक्षणिक फी साठी ठेवली. तेव्हा त्यांच्या जवळ हे सगळं केल्यानंतर त्यांच्याजवळ तरी पण किती उरले 1200 रुपये आले. तर त्यांनी बचत खात्यात किती रक्कम ठेवली. समजलं. मग आपण काय करूया माधवरावांकडे असलेली रक्कम मी काय करू डायरेक्ट लिहितो रक्कम इज इक्वल टू त्यांच्याकडे रक्कम किती आहे माहिती आहे का नाहीये. मग मी काय करणार 100 रुपये. किती रुपये 100 रुपये. रक्कम माहिती आहे का नाही माहिती मग x घ्यायचा. ठीक आहे. माधवरावांनी असलेल्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यात ठेवली उर्वरित 304 रकमेपैकी म्हणजे 300 बचत खात्यात ठेवल्यानंतर त्यांच्याकडे 304 रक्कम उरली. याचा अर्थ काय होतो 104 रक्कम त्यांनी बचत म्हणजे 3 भाग त्यांनी 4 पैकी 3 भाग त्यांनी बचत खात्यात 4 पैकी 3 भाग त्यांच्याकडे उरले. कधी उरले जेव्हा त्यांनी रक्कम बचत खात्यामध्ये ठेवली. तर याचा अर्थ काय होतो 1/4 भाग 4 भागापैकी 1 भाग त्यांनी काय केला बचत खात्यात ठेवलेला आहे. मग मी काय करणार इथे लिहितो बघा बचत खात्यामध्ये किती ठेवले त्यांनी 1/4 भाग x म्हणजे उत्तर काय येणार 1/4. समजते का बचत खात्यामध्ये. नंतर उर्वरित 304 रकमेपैकी उर्वरित किती उरले त्यांच्याकडे 304 उरले. ठीक आहे. त्या 304 पैकी त्यांनी 305 रक्कम ह्या 304 पैकी 305 रक्कम घर खर्चासाठी किती 304 जे उरलेले आहेत त्याच्या 305 म्हणजे काय करायचं गुणाकार करा समोर आणि हे कशाच्या पटीमध्ये आहे x ह्याच्यामध्ये काय x च्या 304 म्हणजे 3 3 9 आणि 5 20 9/20 x ही रक्कम काय घर खर्चासाठी ठेवली. परत त्या 304 पैकी 103 रक्कम मुलांच्या शैक्षणिक फी साठी ठेवली. मग फक्त काय तुम्ही फीस लिहितो फीस किती फीस मध्ये किती बरं 304 च्या जी उरली होती त्याच्या किती 103 आणि गुणिले x का बरं x काय आपली पूर्ण रक्कम आहे. हा 3 कॅन्सल झाला म्हणजे काय उत्तर आलं x/4 फीस त्यांनी हे केली. एवढं सगळं करून त्यांच्याकडे किती उरले 1200 रुपये शिल्लक राहिले. मग हे बघा सगळं त्यांच्याकडे ही x रक्कम आहे. त्या x रक्कम मध्ये बचत खात्यामध्ये किती ठेवले 1/4 ठेवले अधिक घर खर्चाला किती वापरले 9x/20 वापरले बरोबर अधिक
फी साठी किती वापरले, x/4 वापरले परत. आणि परत 1200 केल्यानंतर हे सगळं केल्यानंतर त्यांची रक्कम किती भरती आहे, हे सगळं जर आपण कॅल्क्युलेशन केलं किंवा सगळं जर खर्च काढला त्यांचा, तर त्यांची जी रक्कम आहे तेवढी रक्कम त्यांना बरोबर ह्या सगळ्याचा खर्च केल्यानंतर त्यांच्याकडे असलेली रक्कम बरोबर भेटते आपल्याला. बरोबर का? मग सॉल्व्ह करायला आता बघा, हा 1/4 हा 1/4 दोघांचं काय छेद सेम आहे. मग काय करतो मी बघा, जवळ ठेवणार 1/4 प्लस 1/4 प्लस 9x/20 प्लस 1200. काय केलं मी बघा, हे दोन्ही काय दोन्ही गोष्टीमध्ये काय छेद समान होऊन त्यांना जवळ घेतलं. छेद समान असल्यामुळे काय करतो आपण फक्त 4 लिहितो. छेद समान असताना काय करायचं, त्यांचा कॉमन सोबत घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचं. वरच्यांची ऍडिशन होणार x 1x आणि 1x म्हणजे 2x. 2x अधिक 2x/4 अधिक 9x/20 प्लस 1200. बरोबर, हे आलं आपलं x ला आलं आपलं. बरोबर, हे आलं आपलं x ला. मग परत काय करणार आपण, बे 1 बे 2 4, बे 1 बे 2 4. मग काय होणार, x बरोबर x/2 अधिक 9x/20 प्लस 1200. ह्याला तुम्ही सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केलं तर काय बरोबर, आता सॉल्व्ह करायसाठी काय करतो, इकडे थोडं जागा आपल्याला पाहिजे, ह्या इथं साईडला सॉल्व्ह करतो. सॉल्व्ह करायसाठी काय करू शकतो आपल्याला, आता हे दोघांचं सेम नाही मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. म्हणजे x बरोबर काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन 20 गुणिले x 20x अधिक 9x गुणिले 2 9 दुनी 18x भागिले काय खाली 20 दुनी 40 बरोबर अधिक 1200 बरोबर. परत काय होणार, ह्या x ने 40 ला गुणाकार करणार. 40x बरोबर 20 आणि 18 काय होतात 38x बरोबर. 40x ने होणार, हे 40x ने होणार, कारण आपल्याकडे काय करावं लागेल, ह्या तिरकस गुणाकार करावं लागणार आहे. x बरोबर 20 आणि 18 काय होतात 20 आणि 10 30 आणि 38x भागिले 40 प्लस 1200. ठीक आहे, परत सॉल्व्ह करूया. नंतर काय होणार, परत 38x असंच लिहिलं आम्ही प्लस 40 गुणिले 1200 1 2 3 12 48000 भागिले हे 40 इथे राहणार. परत हे 40 तिकडून काय होणार, x ला गुणाकार होणार. परत हे काय होणार 40 x ला जाऊन काय होणार गुणाकार होणार. मग 40 गुणिले x काय होणार 40x इज इक्वल टू 38x प्लस 48000 प्लस 48000. 40 गुणिले 38 गेले, हे उरले 2x इज इक्वल टू 48000 बरोबर. x ची व्हॅल्यू काय आली आपली 24000. x ची व्हॅल्यू काय आली आपली 24000. x कोण आहे, त्यांची रक्कम आहे. तर त्यांनी हे विचारलं नाही, त्यांनी आपल्याला x विचारलं नाही, त्यांनी बचत खात्यामध्ये किती रुपये ठेवले. बचत खात्यामध्ये किती आहे x भागिले 4. x किती आला 24000 भागिले 4 म्हणजे उत्तर काय आलं 4/24,000 रुपये 6000. हे बघा इथे x काढलं मी, समजते का, दिसते का, हे बघा इथे x काढला मी, इथे x फाइंड आउट केला तुमचा, इथे x काढला मी. हा x काढल्यानंतर x कसा काढला बघा, हे सॉल्व्ह केलं पूर्ण. हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला x ची किंमत आली, पण x कोण आहे आपली, त्यांची पूर्ण रक्कम आहे. पूर्ण रक्कम विचारली का नाही विचारली, त्यांनी बचत खात्यात किती रक्कम ठेवली. किती रक्कम ठेवली बचत खात्यामध्ये x/4 म्हणजे x भागिले 4. 24000 भागिले 4 जर केलं 4 सकळ तर काटाकाटी केली 4 सकळ 24 3 0 4 सकळ 24 आणि 3 0 म्हणजे उत्तर आलं आपलं 6000 रुपये. काय उत्तर आलं आपलं मित्रांनो 6000 रुपये. समजतंय का. नेक्स्ट क्वेश्चन, एक वस्तू 1320 रुपयास विकून जितका नफा होतो त्याच्या दीडपट तोटा 1145 रुपयास विकल्याने होतो. एक वस्तू 1320 रुपयाला विकली तर जेव्हा नफा होतो त्याच्या दीडपट नफा 1145 रुपयास विकल्याने होतो. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती. आता काय करायचं, अशी एक लाईन काढून घ्या तुम्ही बरोबर. इथे मध्यभागी एक वस्तू 1320 रुपयास विकल्यावर इथं काय विकली आपण 1320 रुपयाला विकली बरोबर. तर आपल्याला काय झालं नफा होतो. नफा काय होतो माहित नाही, x नफा होतो आपण, x नफा होतो बरोबर. त्याच्या दीडपट तोटा, त्याच्या दीडपट तोटा झाला मला किती दीडपट झाला, त्याच्या दीडपट तोटा झाला. का बरं, जेव्हा ती वस्तू मी विकली 1145 रुपयाला. समजलं का, इथे झिरो घ्या सेंटरला. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती. तर काय करायचं, हे दोघांची वजाबाकी करायची. 1320 वजा 1145, 10 तून 5 गेले 5, 12 तून 5 गेले 7, 3 तून 2 गेले 1, 1 तून 0 मित्रांनो 175. आणि दीड म्हणून काय करायचं, हे जे दीड आहे आपलं, ह्या दीड आणि 1 काय करायचं आहे, दोघांची बेरीज करायची. दीड आणि x काय झालं 2.5x बरोबर. म्हणजे 2.5x बरोबर काय झालं 175. x ची किंमत काय होणार 175 भागिले 2.5. परत पॉइंट शिफ्ट करू त्या साइडला 1750 भागिले 25. 25 जर पाडायचं असेल तुम्हाला 25 150 25 पावणे 200 म्हणजे 25 पावणे 200 70 70 आला आपला x. x म्हणजे कोण आला नफा आला 70 नफा आला. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती. मग नफा कसा असतो, ज्या वस्तूची मूळ किंमत आहे
त्या वस्तूच्या मूळ किमतीमध्ये ती गोष्ट ऍड केली, नफा ऍड केला तर आपली मूळ किंमत येणार. मग समजा नफा किती आला 70, वस्तूची मूळ किंमत किती बघा बरं आता 1301. त्या जर तुम्ही हे केलं नफा जर 70 वजा केलं तुम्ही, 70 जर वजा केलं तुम्ही 1320 मधून बघा, 1320 मधून 70 वजा करा. का बरं वजा करायचं? आपल्याला मूळ नफा आणि विकली ना आपण ती वस्तू 1320 रुपयामध्ये नफा सुद्धा इन्क्लुडिंग आहे आपला. आपल्याला किंमत काढायची 0 12 7 गेले 5 हात आला 1 3 2 गेले 2 1250. ती वस्तू 1250 रुपयाला जर विकली म्हणजे तिची मूळ किंमत 1250 आहे. त्या 1250 ची वस्तू जर तुम्ही 70 रुपयाला पाठवून विकली तर 1320 ला विकते. आणि बाकीचं जर दीड पट जर बाकीचं तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं उत्तर काय येणार? 1250 ती रुपये वस्तू येणार. समजते का? इथून सोपा प्रश्न होता, फक्त थोडं लक्ष द्यावं. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न काय, दोन प्रश्न आपले काय झाले, कॅन्सल झाले, आयोगाने कॅन्सल केले किंवा परीक्षा घेणाऱ्यांनी ते दोन प्रश्न आपले कॅन्सल केले, ते प्रश्न सोडून दिले. आता हा एक आपला बेसिक किंवा जनरल 3 टाइप क्वेश्चन आहे. गणित अध्यापनातील दूरगामी उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचा योग्य पर्याय कोणता? गणित अध्यापन करताना दूरगामी म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचे खूप जास्त किंवा लांबपर्यंत किंवा दूरपर्यंत त्याचे परिणाम होणार किंवा त्याचं इम्पॅक्ट राहणार. तर असे परिणामचं आपल्याला कोणता ह्याच्यापैकी जे दूरगामी उद्दिष्ट आहे, आपलं लांबचं उद्दिष्ट आहे, त्याच्यामधल्या कोणत्या गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत बघा. दूरगामी उद्दिष्ट कोणतं आहे? अनिकेत दिलेल्या मापानुसार आकृत्या काढतो. अनिकेत दिलेल्या मापानुसार आकृत्या काढतो. तर हे काय की नॉर्मली कोणी पण काढू शकतं, ते काय लॉंग टर्मचा इफेक्ट नाही, हे पर्याय चुकलेला आहे. अनुजे आलेखातील माहितीचा अर्थ लावते. आलेख म्हणजे काय, आपल्याला डायग्राम वगैरे दिले असते त्याचा अर्थ काढायचा असतो, फाइंड आउट करत असतो, ते पण काय नॉर्मल आहे, ते काय लॉंग टर्मचा इम्पॅक्ट नाहीये, हे पण नाहीये. स्पंदन भौमितिक साहित्याने सुंदर आकृत्या काढतो. तर स्पंदन काय करतो, भौमितिक साहित्याने सुंदर आकृत्या काढतो, ही लॉंग टर्मची गोष्ट आहे किंवा हा इम्पॅक्ट लॉंग टर्मचा आहे किंवा हा लॉंग टर्मचा इफेक्ट असल्यामुळे त्याच्यावरती ह्या गोष्टी त्याला लवकर म्हणजे पुढे फायदा होणार त्या गोष्टीचा. हे आपलं पर्याय बरोबर आहे. आणि मानसी आकृत्यामधील फरक स्पष्ट करते. आकृत्यामधील फरक कोणी पण स्पष्ट करू शकतो, ते काय एवढी मोठी गोष्ट नाहीये. त्यामुळे सगळे शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहेत. क्रमांक नंबर 3, ऑप्शन नंबर 3 हा लॉंग टर्मचा इफेक्ट आहे. समजतंय? तर अशा पद्धतीने काय केले आपण, 2014 साली तुमचा जो टीईटीचा पेपर झाला त्याच्यामधला गणिताचा जो भाग होता, त्या गणितामध्ये 30 क्वेश्चन आपण पार्ट 1 अगोदर घेतला, आता हा पार्ट 2 आपण कव्हर केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचा, प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण सगळे गोष्टी पेपर आपण घेणार आहोत. सगळ्या विषयांचे, गणित असेल, तुमचा परिसर अभ्यास असेल, तुमचा मराठी असेल, तुमचं सायन्स असेल, तुमचं अजून बालसंगोपनशास्त्र वगैरे जे तुमचं ज्या तुमच्या सब्जेक्टमध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टी, सगळे विषय म्हणजे 5 विषय आहेत तुमचे, ते सगळे विषय आपण काय करणार आहोत. प्रत्येक एक्झाम जेव्हा कंडक्ट झाली तेव्हा त्या एक्झामचे प्रत्येक प्रश्न आपण घेणार आहोत. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर प्लीज कमेंटमध्ये लिहा. आपल्या चॅनलवरती आपण प्रत्येक गोष्ट किंवा आपल्या ॲपवरती सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड करणार आहोत किंवा केलेल्या आहेत. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर ते सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून काय होईल की सगळ्या गोष्टी बाकीच्या मुलांपर्यंत पोहोचतील आणि आम्हाला पण काय होईल, थोडा कॉन्फिडन्स आमचा वाढू शकतो. बरोबर? तर अशा प्रकारे आपण आज थांबूया, भेटूया नंतर नेक्स्ट